उपवास हा फक्त अन्नाचाच करू नये, तर वाईट विचारांचा, वाईट व्यसनांचा आणि रागाचाही करावा. स्वतःशीच खोटं बोलणं हे इतरांशी खोटं बोलण्यापेक्षा जास्त घातक आहे. परक्यांची पण काय तक्रार करायची, इथे आपलेच बदलतात. बाहेरच्यांकडून अपेक्षा तरी कसली ठेवायची, जेव्हा आपलेच साथ सोडून जातात. आजच्या जगात लोकांना आपली आठवण तेव्हाच येते, जेव्हा त्यांना आपल्याकडे काही काम असते. लोकांना खरंच तुम्ही आवडता की ते तुमचं काम करून घेण्यासाठी वापर करतायत, ह्या दोन्ही गोष्टींमधला फरक लवकर ओळखा. खऱ्या माणसाचे आयुष्य अनेक कठीण रस्त्यांनी भरलेले असते. व्यक्ती जेव्हा त्रासात असते तेव्हा लोक अजून जास्त त्रास देतात, आणि जेव्हा व्यवस्थित असते तेव्हा जवळ येऊन विचारपूस करतात. जो जाणून घेतो तो जवळचा असतो, पण जो समजून घेतो तोच खास असतो. फक्त बुद्धिमान व्यक्तीच त्याच्या प्रशंसेने किंवा टीकेने विचलित होत नाही. जी शिकवण तुम्ही तुमच्या अनुभवातून घेता ती शिकवण जगातील कोणतीच शाळा तुम्हाला शिकवू शकत नाही. फालतू लोकांच्या मागे पळण्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नांच्या मागे पळा. एकट्यात बसून रडणारे मनाने खूप खंबीर बनून जातात, कारण तिथे प्रश्न पण त्यांचेच असतात आणि उत्तरे पण त्यांचीच असतात, व स्वतःचे डोळे पुसणारे देखील ते स्वतःच असतात. संघर्षात कोणी जवळ येत नाही, आणि यशस्वी झाल्यावर कोणाला आमंत्रणाची गरज पडत नाही. आयुष्य हे सुंदरच असतं, फक्त जे नकोय ते टाळता यायला हवं, आणि जे पाहिजे ते कवटाळता यायला हवं. तुमचा अपमान करणाऱ्यांना उत्तर देत बसू नका, त्यापेक्षा मेहनत करून यशस्वी व्हा, कारण तुमचं यश अपमान करणाऱ्यालाही तुमचा सन्मान करण्यास भाग पाडते. समोरचा वाईट वागतो म्हणून आपणही वाईट वागायचे नसते, कारण कोणीही दिलेला आशीर्वाद किंवा तळतळाट वाया जात नसतो.